इथं सकाळी उठून गावात जायचं म्हणलं तर आमचा अख्खा रस्ता खांदून ठेवलाय आणि लोक म्हणतात आम्हाला तुमची लय मजा आहे भाऊ. आता काय सांगावं त्यांना, या रस्त्यावर गाडी चालवतो आणि आमच्या कुठून कुठून पाणी निघतंय. तर मित्रांनो नमस्कार, मी कार्तिक राऊत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. त्याची सुरुवातच झालेली आहे एकदम खडखडी पासून. नाथ कार्तिक काय वन साइड अख्खं मार्केट जाम आहे, कारण की इथं रस्ता वन साइड चालू आहे. अबे साले. तरी पण काय विषय नाही, कारण की ते म्हणतात ना डर के आगे जीते, तसंच काहीतरी मनात धरून मी निघालोय तोंडवर करून फाटेवरती आल्या आल्या आपलं सगळ्यात पहिले ठिकाण म्हणजे सूरज शेठचं घर. इथे येऊन बघितलं तर भाऊसाहेबाची आंघोळ बिंगोळ झाली होती आणि मी स्वतः अजून बिगर आंघोळीचं काम धंदे करायला सोडून कुठं काय म्हणलं तरी पेपर द्यायची तर माझला घेऊ याच्याकडे बघावं लागेल. असे पेपर द्यायला जायचं असतं. तशी पेपर जाऊन मग तशी पेपर आपण बी दिले तर मग आमचे बरेच पेपर आहे, ते असे पेपर द्यायला लागते का ते सांग. ते असे घेऊन पेपर द्यायला लागतं. बघ दाखव ना. नाथ कार्तिक काय ओनली 150 रुपये. नमस्कार. ओनली 150 रुपये शेत धुळीचा कन्सर्ट व्हायला जात नाही. नाथ कार्तिक गाण्या कुठे गण्या नाथ कार्तिक काय नाथ करती नाम लिहावर शेतन हाजीर ते म्हणतात ना, तसंच भाई आपण गणेश शेठचं नाव घेतलं आणि गणेश शेठ डायरेक्ट एखाद्या राक्षसासारखा समोर हाजीर झाला. मग माझी छाती डायरेक्ट अभिमानाने फुलून आली, कारण की जेव्हा माझ्या जवळ असतो ना तेव्हा आम्ही दोघं अख्ख्या गावाला शिवे देत हिंडत असतो बरं. मग तिरून गाडीला थोडं काय ऍक्सिलेटर दिलं, पुढे जाऊन डायरेक्ट स्वतः साईकृष्ण साऊंडचे ओनर शिवाभाऊ थोरात यांचं दर्शन झालं. म्हणले एकटे काय करू राहिले काय नाही, पण नंतर कळलं आतमध्ये 2 शूटर अजून होते भाऊ. मग त्यांना म्हणलं आता नाही आत राहिला आणि डायरेक्ट त्यांना राम राम घालून केला ब्लॉगचा शेवट. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, फॉलो करा.